एक मिनिट, रत्ना कुठे आहे? हा, सकाळपासून दिसली नाहीये ती मला. नाही, आपल्याला इथे येऊन सुद्धा इतका वेळ झालाय, ती नाही आली अजून. तुम्ही परत तिला काही बोलला नाही आहात ना बाबा? अरे आम्ही तिच्याशी बोलणं तर सोड, पण साधं थोपाडही बघत नाहीये तिचं. झालं का परत सुरू तुमचं? हा, अहो आता तरी माणसांची किंमत करा जरा. ह्या क्षणाला ना त्या रत्नाचीच गरज आहे आपल्याला. ती गेली काय माहिती. रत्ना, ए रत्ना, अगं कुठेस तू? रत्ना, रत्ना गेली कुठे यारी? प्रायश्चित्त घ्यायला पंढरपूरला? अहो काय गरज आहे करायची? हो ना, व्यंकू काका असं का करतोय काय माहिती. मला तर काहीच सुचत नाहीये. हा निर्णय का घेतलाय व्यंकू महाराजांनी? मानवानी पायाने चाललेत पंढरपूरला. जवळ आहे का पंढरपूर? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांनी माझ्याशी काहीच बोलले नाहीत या बाबतीत. काकी, महाराज आजवर असं कधीच वागले नाहीत बघ. कारण इंदू, विकलांना जो विश्वासघात केलाय त्याहीपेक्षा त्यांनी तुझ्यावर अविश्वास दाखवला याचा त्यांना सगळ्यात जास्त त्रास होतो. काळजी करू नका, त्रास करून घेऊ नका. काय गये इंद्रायणी, बेघर झालीस, रस्त्यावर आलीस तरी तुझ्या अंगातली रग कमी नाही होत का? ए गप! हे बघ, जादाचं काही बोलशील ना तर मुस्काड फोडीन तुझं. माझ्या सुनेला काही बोललीस ना तर इकडचं थोबाड तिकडे करून टाकीन. ए, तुझ्याशी नाही बोलत आहे मी. तू कोणाशी पण बोल, उत्तर मीच देणार आहे. आम्ही कोणी वेगळे नाही, एक आहोत. एक काय ग तुझं? कशाला कोकलतीये? बऱ्या बोलानं सांगा, रत्ना कुठे? हा, कुठे लपवलेस तू तिला? खेळणं आहे ते, आणि जर खेळणं आहे तर तुझ्याकडे पाहिजे ना, माझ्याकडे काय करणार आहे? ए, आगाऊपणा करू नको तू. हे मी तुला सांगितलं पाहिजे. काय ग, ती रत्ना तुझ्या सोबत राहती ना, मग इथं आमच्या सोबत काय करणार आहे ती? दीड शहाणेपणा करतेस माझ्या बरोबर. ते तुला आणि तुझ्या बापाला आहे, आम्हाला नाही. ए, मला आडवं जायचं नाही या, आधीच सांगतेय. आता जी अवस्था केली आहे ना, त्यापेक्षा जास्त वाईट अवस्था करू शकते मी सगळ्यांची. कर, काय करायचं ते कर. कोर्टाचा निर्णय झोंबलेला दिसतोय. मिरच्या लागल्या तिला. आयो मायो, अहो आहे की मोठे बाई. बाई, मी तर विसरलेच. राग काढायला आली असं बिचारी. हे बघ, हे बघ, मी शेवटचं सांगते हा, माझ्याशी पंगा घेऊ नकोस. फार वाईट होईल तुमचं, आत्ताच सांगते. पडू दे, काय करायचं वाकडं ना ते करून घे. ठीक आहे, तेव्हा कोणालाही मी सोडणार नाहीये. लक्षात ठेव माझे शब्द. ठेव. सावकाश. गुडघे फार दुखतात रे, कटकट आवाज येतोय. एक काम करा, जरा टेका इथं बस.
रामकृष्ण हरी. आजी, तुमचं हे गुडघ्याचं दुखणं फार जुनं आहे का? कायम दुखतात गुडघे? पण मग त्याच्यासाठी काही तेल, मलम, औषध काही आहे का तुमच्याजवळ? माझं राहू द्या, पण तुम्ही कुठे चालले ते सांगा आधी. अरे सांगा सांगा, आम्ही काही फशी पाडून तुम्हाला लुटणार नाहीये. अहो नाही नाही, तसं नाही. मी निघालोय, आपलं काम आहे एक, त्यासाठी निघालो. आणि हे असं हानवणी. अहो फार लांबचा रस्ता आहे, सोपा तर अजिबात नाहीये. हे गुडघे ना काही सुधरूच देत नाही बघा, नुसते छळतात बघा. मी गुडघ्यासाठी काही औषध आणू का? योग्य वेळी योग्य औषधच काम येतं बाबा. तसंच कधी कधी कान टोचलं पण औषधच असतं की नाही. इकडं काही मिळतंय का गुडघ्यासाठी तुमच्या? बघू का एकदा जाऊ? थांब, ही घे. ही ओव्याची पुडी आहे, त्या गाड्यावरनं गरम करून आणत्या ओवा. मोठे बाई काहीतरी गडबड आहे माहितीये का? म्हणजे जी पोरगी दुसऱ्यांच्या डोळ्यातून पाणी काढती ती स्वतः इतकी अस्वस्थ कसं काय हो? अगं इंदे, श्रीकलाच्या छातीत आता कळ उठली असणार. नेमक्या ठिकाणी आपण निशाणा साधलाय आणि नुसतं एकदा सपाटलं नाही, चांगलं 2-3 ठिकाणी हाणलंय तिला. आणि कोर्टाकडून पण धक्का बसलाय. घरी आल्यानंतर रत्ना नाही, इकडं आड आणि तिकडं वीर, असं करून सोडलंय आपण. म्हणून श्रीकला बिथरली आहे. अहो आम्ही विंजासारखं रे, आम्हाला सगळ्यांचं सगळं माहितीये. तुम्हाला सांगतो काय ना, त्यांना पैशांची गरज आहे म्हणून तर रत्न येऊन भेटली ना आपल्याला. हा हा, पण मी काय म्हणते, तिला संशय तर नाही ना आलाय काय? तशी छत्री आहे ती, आणि ती येईल ना उद्या तिकडं? नक्की येणार. पण कशावर ती येईल? हो, काय माहितीये का, ती रत्ना आहे ना पोपटराव आणि श्रीकलावर जाम चिडलेली आहे. त्याच्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपलं काम नक्की होणार आणि ती नक्की येणार 100%. चांगलंय. घ्या ओव्याची पुरचुंडी घ्या आणि शेका गुडघा. गुडघा नको रे. अहो गुडघा दुखतोय ना तुमचा? हो, मग डोकं का शेकताय? ती डोकं शेकते. अहो आई, दुखतोय गुडघा, शेकतोय डोकं, वेदना एकीकडं आणि उपाय तिसरीकडं, असं कसं चालायचं? तू पण तर तेच करतोयस ना. अरे कुणावर तरी अविश्वास दाखवलास ना तू, आणि त्याचं प्रायश्चित्त म्हणून तू अनवाणी पायी पंढरपूरला निघालास. स्वतःला त्रास करून घेऊन असं प्रायश्चित्त स्वतःला देऊन तुला आनंद मिळेल का? हा, समाधान मिळेल? स्वतःच्या हातून घडलेल्या चुकीचं प्रायश्चित्त नको का घ्यायला? अरे बाबा, गुडघ्याला आराम मिळेल असं औषध तर केलंच पाहिजे. मग ते गुडघा दुखो का डोकं शेको, तुला जर असं अनवाणी चालून बरं वाटत असेल ना, तर मला पण डोकं शेकून माझ्या गुडघ्याला बरं वाटत. शेकते मी डोकं. माऊली मला सांगा, मी पंढरीला निघालोय हे तुम्हाला कसं काय ठाऊक? मला काय ठाऊक त्याच्या आधी तुला काय ठाऊक नाही त्याचा विचार कर. अरे विश्वासाची परतफेड विश्वासानेच करायची असते.
असा स्वतःला त्रास करून घेऊन अविश्वासाची परतफेड होत नसती रे. ₹50,000 रेडी. तर फक्त ती रत्न आली पाहिजे. मग विंजे सरकारांचा खेळ सुरू. अजून आली का बरं नाही ही? आतापर्यंत यायला पाहिजे होती. काय झालं? रत्ना आली का बरं नाही अजून? किती वेळ वाट बघायची? या भारतातल्या लोकांना ना वेळेचं महत्वच नाही. रत्नाने आपला विचार बदलला तर नसेल ना? हॅलो. हा नाही ना, आलीच नाही अजून ती. आम्ही किती वेळेची वाट बघतोय तिची. आम्हाला पण टेन्शन यायला लागलंय आता. आम्ही येऊ. हा ठीक आहे आलोच लगेच निघतो. हो. ती रत्नी आली नाही, काय कारण असेल? तिला पैसे नकोय का संशय आला तिला? मी विंजे सरकार आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळं समजतं. या बाईचं काही समजत नाही. ती रत्ना श्रीकलाच्या टीम मधली आहे हे आपण का विसरतोय सारखं? हा म्हणजे ती असं डबल गेम तर खेळत नसेल ना? मोठ्या बाई, श्रीकला प्लॅनिंगचा भाग म्हणूनच त्या रत्नाला शोधायला तर आली नाही ना? हे बाई, मग बरं झालं आपण तिच्या समोर नाही आलो. सासूबाई, एक डाऊट होता. कसला डाऊट? आपण तिला पूजा घालायला लावली खरी, पण ती आपल्याला संपवायची पूजा तर घालत नसेल ना? नाही. कशावरून? तिने असं काही केलं ना तरी ती आपलं काही बिघडू शकत नाही, कारण आपल्या पाठीशी आपला विठुराय आहे. ते तर आहेच ग, पण मोठ्या बाई, आपण फक्त सकारात्मक विचार करायचा. काकू, काकू, तू सकाळपासून काही नाही खाल्लंस, काहीतरी खाऊन घे. नकोय मला खायला. कशाखाली घास नाही उतरत. काकांची काळजी वाटते ना? हो ग नारायणी, कुठे असतील काय माहिती. माझा फोन पण नाही उचलत. हे बघ, विठुराया आहे की नाही त्याच्या पाठी. तू नको काळजी करू ग, आपल्या काकाला काही होणार नाही. आणि फोनचं म्हणशील ना तर बहुतेक सायलेंट वर असेल. सध्या त्याची मानसिक स्थिती कशी आहे माहिती आहे ना? त्या नादात ना त्यांनी फोन बघितलाच नसेल. तू नको अगं काळजी करू, विठुराया आहे ना त्याच्या पाठीशी, त्याला काही होणार नाही. विठुराया आहे, खरंच आहे.
अहो तुम्ही काका पण तुम्ही असे अचानक आता मी कुठेही जाणार नाहीये. म्हणजे म्हणजे असंही शकू की स्वतःला त्रास देऊन विश्वास जिंकता येत नाही. काय झालं? स्वतःला त्रास करून घेऊन असं प्रायश्चित्त स्वतःला देऊन तुला आनंद मिळेल का? तुला जर असं अनवाणी चालून बरं वाटत असेल ना तर मला पण डोकं शेकून माझ्या गुडघ्याला बरं वाटेल. शेकते मी डोकं. अरे विश्वासाची परतफेड विश्वासानेच करायची असते. असं स्वतःला त्रास करून घेऊन अविश्वासाची परतफेड होत नसती रे. कसंय शकू, विठुराया कायम निरनिराळ्या रूपात येऊन त्याच्या भक्तांना योग्य तो मार्ग दाखवत असतो. माझ्या बाबतीत सुद्धा असंच घडलं. विठुराया एका माऊलीच्या रूपात मला भेटला आणि त्या माऊलीनी मला माझी चूक समजावून सांगितली आणि योग्य तो मार्ग दाखवला. नारायणी, अगं विश्वासानेच कायम विश्वासाला जिंकता येतं. इंदूवर अविश्वास दाखवण्याचं पाप मी केलं, पण ती चूक तिच्यापासून दूर जाऊन सुधारता येणार नाही. म्हणून मी परत आलो आणि आता इंदूच्या सोबत मी कायम उभा राहणार आहे. ठरवलंय मी. ठुराया पाठी राखा. म्हातारी येणार आहे की विंज सरकारला गुल्ल्या देणार आहे? त्या येऊन तर गेली नाही ना ती. का बरं पोच फोन तर आलाय तिचा. हॅलो. हाय हॅलो सोडा हो. रत्नाताई कुठे आहे तुम्ही? आम्ही केव्हाची वाट बघतोय तुमची इथं. ते अचानक एक काम आलं म्हणून अडकले होते. अहो मला सांगायचं ना फोन करून. अहो तेच सांगायला आली ना मी इथे. इथं इथं म्हणजे कुठं? तुम्ही सांगितलं त्या घराजवळ. अहो नाही नाही, आम्ही आता तिथं नाहीये. अरे म्हणजे तुम्हाला पूजा करायची नाहीये का? रत्नाताई असं नाहीये, पूजा करायची ना आम्हाला. अहो आम्ही सगळी तयारी करून ठेवली आहे, पैसे जमा करून ठेवलेले आहेत. तुम्हाला ते शेळकेवाडीचं गणपती मंदिर माहितीये का? हा माहिती. माहिती ना? हा, त्याच्या मागे ना एक निर्जन जागा आहे, तिथे येता का प्लीज? अरे ते तर खूप निर्जन ठिकाण आहे तिथे. अहो आता काय सांगू तुम्हाला, गावामध्ये जर आपल्याला कोणी बघितलं ना तर ती बातमी ना मोठ्या बाईंपर्यंत पोहोचल. आणि आमच्या सासूबाईंचा दरारा तुम्हाला माहिती आहे ना, आम्हाला सोडणार नाही त्या. ठीक आहे येते मी, पण तुम्ही लवकर पोहोचा. हा व्हेरी गुड. या वाट बघतो हं तुमची. सन्माननीय सासूबाई, वाट राखीन बाई. आहात ना सोबत? हा. अरे वेलकम 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 रत्नाबाई. अहो किती उशीर. हा, आम्हाला टेन्शन आलं होतं. आम्हाला वाटलं आम्हाला टप्पा देताय काय तुम्ही. असं वाटलं की आमचं प्रपोजल तुम्हाला आवडलेलं नाही. असं कसं? ज्यात पैसे मिळतील ना ती सगळी प्रपोजल्स आवडतात मला. पैसे पैसे आणलेत ना. हो मग.
अहो पैशांचा मामला आहे. पैसे आणणार नाही असं होणार आहे का? अहो पैशांमुळेच होतं सगळं. हा? तुम्ही म्हणाले ना सगळे पैसे आणले, आता मोजत बसलो तर खूप उशीर होईल. हे घ्या आणि तुम्ही मोजा. हे घ्या आणि तुम्ही मोजा. बरं आम्ही ऐकलंय की तुम्ही माणसाच्या मेंदूवर ताबा मिळवणारा आणि त्यांना आपल्या तालावर नाचवणारा अर्क बनवतात. माझ्याबद्दल बरीच माहिती जमा केली तुम्ही. अहो इंजे सरकार आम्हाला सगळ्यांचं सगळं माहित असतं. बरं आमची एक रिक्वेस्ट आहे, आम्हाला बघायला मिळेल का तो? बघण्यासाठी आहे ना. पण पाहिजे असेल किंमत मोजावी लागेल. अहो मग अहो देऊ की. मला आवडला ना की तुम्ही म्हणाल तेवढी किंमत देऊ. बघू बरं जरा. नाही 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 नको नको, अर्काची परीक्षा नको. मागे हा अर्क आम्ही प्यायलो आणि डोक्यामध्ये नुसते मुंग्या फिरायला लागल्या होत्या. नकोच. काय मग विंजे सरकार, हा अर्क पाजून कोणाला स्वतःच्या तालावर नाचवायचंय? तुम्हाला. काय? हो तुम्हाला. या विंजे, सोडा मला. इंदे आता हिला तू अर्क पाजायचा. इंदुराई, इंदुराई, हा नाही घाल. विंजे, विंजे मी तुला सोडणार नाही. इंदू नाही. इंद्राणी माझ्यावर प्रयोग करू नकोस. इंदुराई. आता दे. नाही दे तिला तिचा तो अर्क दे. नाही नाही काय नाही. या अर्काच्या तालावर सगळ्यांना नाचवलंस ना, आता तुझी बारी. चल. नाही. ए तुला सोडण्यासाठी बांधलेलं नाहीये. हा अर्क तुला घ्यायलाच लागल. बघ यश, बघ तुझ्या अर्काची कशी झाली ते. इंदुराई. ए तोंड उघड, तोंड उघड, तोंड उघड, उघड. मोठे बाई, नाक धरा, तोंड उघडतंय. धरा धरा. होतोय का ते अर्काचा असर? रत्ना, आता मी जे विचारल त्याचं नीट उत्तर द्यायचं. देशील ना? जावई बापू शूट कर. देशील ना उत्तर?
मला सांग, आमच्या गोपाळचा खून कुणी केला? काकी, काकी, अहो काकी, काकी, अगं हो, हळू हळू लागेल की. व्यंकू महाराज आले, कळलं. कुठे आहेत ते? अगं इंदू, हो काका परत आलेत. इंदू, विठुरायाची कृपा झाली बघ. व्यंकू महाराजांना विठुरायाचं जाणं खूप लागलंय हो. ते तर आहेच ग, पण तू त्यांची लाडकी आहेस. तुझ्यावर ते चिडले, रागवले, याचा जास्त त्रास झालाय काकांना. पण माणूस आपल्या माणसावरच रागवतो ना. हो बरोबर आहे इंदू, पण त्यांनी जरा ते माझे गुरु आहेत. हा, मला वाईट वाटलं होतं जेव्हा श्रीकलेसाठी त्यांनी मला रागवलं, पण मायबापासारखी माया केली आहे त्यांनी माझ्यावर. लहानपणापासून सांभाळलंय, शिकवलंय, असंख्य चांगल्या गोष्टी केल्यात माझ्यासाठी. त्या कशा विसरू मी? ते काही नाही, माझ्या व्यंकू महाराजांना माझ्यावर रागवण्याचा, चिडण्याचा पूर्ण अधिकार आहे. अजूनही यांच्या मनातली खंत गेलेली दिसत नाहीये. त्या रत्नाने धोका दिला आपल्याला, सोडून गेली ती. मग त्यात आश्चर्य काय? सारखा पैसा 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 करत होती ती. गेली ना, बरंच झालं. आणि गेली नसती ना तर तिच्या कंबरडात लाथ घालून तिला हकललं असतं मी. श्रीकला, असल्या भिकार लोकांना डोक्यावर बसवायचं नसतं. हो का? मग आता लोकांना वश करण्याचा अर्थ कोण बनवून देणार आहे आपल्याला? तुम्ही बनवणार आहात? आहे तेवढा वापरायचा. नाही, अशी आपल्याला आता फार गरज पडणार नाहीये तिची, कळलं? गरज पडणार नाही म्हणे. हे बघा, संपलाय अर्क. एक थेंब सुद्धा उरला नाहीये त्यात. संपुदेव, संपुदेव, पोपटराव लांडगे पाटील ही स्वतःच्या हिमतीवर लढणाऱ्या आसामी आहे. अर्क फिरक संपला म्हणून काही फरक पडत नाही. मी घाबरत नाही. जा. थोडक्यात तुम्ही पुन्हा जेलमध्ये जाण्यासाठी आता पूर्णपणे रेडी आहात. काय बोलतेस तू हे? काय बोलतेस तू हे? कोण कोण आम्हाला जेलमध्ये टाकणार आहे? आम्ही आमच्या मार्गात येणाऱ्याला असं चिरडून टाकू ना? तुमचा हाच माजना एक दिवस तुम्हाला मातीत घालणार आहे बाबा. अहो, आता तरी हवेत तरंगू नका. या जरा जमिनीवर या. अहो, त्या रत्नाची गरज आहे आपल्याला. आता तरी हवेत तरंगू नका तुम्ही. आता आम्ही काय करावं? तिच्या पायावर लोटांगण घालावं का? त्याने काय होणार आहे? आणि मग कशाला काय होणार आहे? ह्यावर आता एकच मार्ग आहे. अहो, ती पोर धावत पळत तुम्हाला भेटायला आली होती आणि तुम्ही असं वागताय? अहो नका ना असं करू. तिला खूप बोलायचंय तुमच्याशी. तुम्हाला नाही बोलायचं? हे बघ, मला पण बोलायचंय तिच्याशी. हो ना, मग बोला की. कोणत्या तोंडानं बोलू? तिच्या समोर उभं राहण्याची हिंमतही होत नाही.
अहो आपल्या माणसांशी बोलायला हिंमत कशाला पाहिजे? तुम्ही तिच्यासाठी वडिलांसारखे आहात. तीच म्हणाली की व्यंकू महाराजांना पूर्ण अधिकारी माझ्यावर रागवण्याचा. तो तिच्या मनाचा मोठेपणा आहे. तुम्ही ऐकणारच नाही आहात ना माझं? तुम्हाला नाही असं वाटत का की असं वागून तुम्ही तिच्यावर अन्याय करताय? आणि तुम्हीच जसं वागलात तर त्या पोरीने काय करायचं? शकू, घाई करू नकोस तू. तुम्ही खूप ताणताय आता. ते काही नाही, तुम्हाला तिच्याशी बोलावं लागेल आज. इंदू, इंदू, काय झालं काकी? तुला तुझ्या व्यंकू महाराजांशी बोलायचंय ना? बोलू का महाराज? बोल की. एक विचारायचं होतं महाराज. श्रीकला, अगं बोल ना, काय उपाय आहे तुझ्याकडे? त्या मंदिराला आग लावायची आपण. श्रीकला, तुला वेड लागला का? का? काय झालं? नाही नाही, मला वाटतं तुला वेड लागलाय. तुला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं पाहिजे. हो का? हो. बरं मग तुमच्याकडे काही दुसरा मार्ग आहे का बाबा? काय नाहीये ना उत्तर? तू पण पोपटराव लांडगे पाटील, आत्ताच्या परिस्थितीत हाच एक उपाय आपल्याकडे. 3 दिवसात डॉक्युमेंट्स आणू शकणार आहोत आपण? नाही. मग आपल्याला हेच करावं लागतं. आणि सोडा ना, असंही त्या मंदिरात आता कोणतीच मूर्ती नाही. त्यामुळे त्या मंदिराच्या वास्तूसोबत तिथली ओरिजिनल कागदपत्र सुद्धा जळून खाक होते. श्रीकला, तुला वाटतं तितकं हे सोपं नाहीये. सोपं काहीच नसतं बाबा. काय ना, कन्व्हिक्शन आणून आपल्याला सगळं करावं लागतं. आता बघा ना, ह्या वाड्यात आपण येऊ असं आपल्याला कधी वाटलंही नव्हतं, पण आलो ना आपण इकडे. मला हरायला आवडत नाही. त्यामुळे जिंकण्यासाठी जे जे करावं लागेल ना, ते मी करणार. आणि हे सुद्धा मी करणारच. अहो अहो इंदू काहीतरी विचारतीये, उत्तर द्या. महाराज, दर एकादशीला आपण कीर्तन सेवा करतो. आज एकादशी आहे, मला तुमच्यासोबत कीर्तन करायचंय. हे बघ इंदू, माझ्या वागण्यामुळे आपला विठुराया मंदिरातून निघून गेलाय. त्यामुळे कीर्तन सेवा करण्याचा कुठलाही नैतिक अधिकार मला उरलेला नाही. महाराज, हा असं बोलू नका. कीर्तन सेवेचा तुमचा अधिकार कुणीच हिरावून घेऊ शकत नाही. हे बघा महाराज, तुमच्या मनात जे काही वाईट सुरू आहे, तुमच्या मनाला जे काही खलतंय ना, ते विसरून जा आणि आज माझ्या कीर्तन सेवा तू कर, महाराज. कारण तुला तो अधिकार आहे. तू कर कीर्तन. ही हावरट रत्नी, हिला राहायला घर दिलं, हिला राहायला सगळंच दिलं, पैसे दिले, पण नाही, आमच्यावरच उलटली. नालायक कुठली. थांबा थांबा थांबा. नमस्कार. आम्हाला असं कळलंय की इकडच्या प्रसिद्ध विठ्ठल मंदिरातील विठुरायाचीच मूर्ती नाहीशी झाली.
तुम्हाला माहिती असेल ना त्याबद्दल? हो, माझ्यापेक्षा कोणालाच त्यांच्याबद्दल जास्त माहिती नाहीये. दिग्रसकरांपासून मी वेगळे झाले तर ह्याच कारणासाठी. म्हणजे अहो, भक्ती बिक्ती काही नाहीये. हे ना फक्त पैसे कमवण्याचे मार्ग आहेत त्यांचे. विठुरायाच्या नावावर पैसे कमवतात ते. विठुरायाच्या नावावर जमिनी लाटल्या, पैसे लाटले, आणि आता काय कीर्तन सेवा करतात ना म्हणे, तर कीर्तन सेवेच्या नावावर पण पैसेच लाटतात. अहो, विठुराया गेला म्हणून आता कीर्तन करतील, त्यातूनही पैसे मिळवतील. मग विठुराया परत आल्यावरही कीर्तन करतील, म्हणजे पैसे मिळतील ना. तुम्हाला सांगते, हे सगळं ना पैसे मिळवण्याचं पॉलिटिक्स. पॉलिटिक्स. बापरे, भयंकरच आहे हे. हो, अहो, खूप भयंकर आहे हे. म्हणजे तुम्ही अजून खोलात गेलात ना तर अजून भरपूर माहिती मिळेल तुम्हाला. अजून जरा प्रकाश टाकाल का यावर? मला नक्कीच आवडलं असतं ह्यावर प्रकाश टाकायला, पण ना आता मी जरा बिझी आहे, माझ्याकडे वेळ नाहीये. तुम्ही एक काम करा ना, तिकडे विठुरायाचं मंदिर आहे ना, तिकडे जा. सगळे दिग्रसकर आहेत आता तिथे. त्या ढोंगी दिग्रसकरांना ना सरळ विचारा, सगळी माहिती मिळेल तुम्हाला. जा जा जा, लवकर जा. हो दत्ता भाऊ, चला लवकर. हो इंद्राणी देवी, काय सुरू है? आज कीर्तन सेवा आहे अध्यक्षज महाराज. हो. हमें भी जरा सेवा करने का मौका दीजिए. हाँ, तो तुझ्यासारखी कीर्तन सेवा नाही करू शकत मी, पण हे काम तर करूच शकतो. चालते मग, तुली मी आलेच. तर थांब ना. एका कामाला 2 जण कशाला? शाळेचं काम करून घेते ना मी. मी म्हणलं ना. दत्ता भाऊ, चला पटकन कॅमेरा सेट करा. येस, रेडी. नमस्कार, मी इंडिया न्यूज 24/7 ची रिपोर्टर संध्या. आज आपण आलोय विठूचीवाडी येथील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरात. आपण पाहू शकता की इथे कीर्तनाचा बोर्ड लिहिला जातोय, परंतु मंदिरात विठुरायाची मूर्तीच नाही. हो, धक्का बसला ना. मंदिरातली मूर्ती गायब झालीये, तरी सुद्धा इथे कीर्तनाचा घाट घातला जातोय. कशासाठी? पैशांसाठी? ही मूर्ती गायब होण्यामागे दिग्रसकरांचाच तर हात नाहीये ना? हो, तोंडाला येईल ते काय बोलताय? सत्य कटू असतं अधोक्षज दिग्रसकर. या मंदिराचा कारभार तुम्ही बघता, इथून येणारं उत्पन्न सुद्धा तुम्हीच घेतात. लोकांच्या श्रद्धेवर हे यांची पोळी भाजताय. श्रद्धा ही कोणाची खाजगी मालमत्ता नसते रिपोर्टरीन बाई. बरोबर आहे, हे मंदिर दिग्रसकरांचं आहे, पण दिग्रसकरांच्या मालकीचं नाही बर का. अखंड सेवेचं व्रत घेतलंय दिग्रसकरांनी. आमच्या 7 पिढ्यांनी त्यांचं आयुष्य विठुरायाच्या चरणी अर्पण केलंय. हा काय आमचा धंदा नाही, आमची जबाबदारी आहे, आमची परंपरा आहे. इथे येणारा प्रत्येक भक्त विठुरायाच्या चरणी आपला विश्वास अर्पण करतो. कधी फुलाच्या रूपात, कधी नारळाच्या रूपात, कधी त्याच्या डोळ्यात न येणाऱ्या अश्रूंच्या रूपात. आणि त्याच्यावरती मालकी असते ती फक्त विठुरायाची. कळलं? हे चांगलंच माहिती आहे आम्हा दिग्रसकरांना. पण आताच मी याबद्दल काहीतरी वेगळंच ऐकलं. ऐकलंस ना? ते तू तुझ्या जवळ ठेव. आणि आज माझ्या सुनेच्या कीर्तनाला ये. इथं सगळे हिशोब चोख मांडले जातील. तुला जर असं वाटलं की आमचं काही चुकतंय तर आम्ही त्याची जबाबदारी स्वीकारतो. पण तुझ्या या संशयाच्या वाऱ्यामध्ये आमच्या भक्तीचा दिवा नको विझाला.
तुला प्रश्न पडलेत ना, पडू दे. आज त्या सगळ्याची उत्तरं तुला मिळतील. आणि येताना तुझा यो कॅमेरा पण घेऊन ये. पण आता इथं तुझा अर्धवट तमाशा नको. ये. मी सांगतेय ते एकदम नीट ऐकायचं. आज त्या मंदिरात एकादशीचं कीर्तन आहे. सगळीकडून कोणालाही सुगावा न लागता ते मंदिर पेटवून टाकायचं. सगळं काही जळून खाक झालं पाहिजे, कळलं? काय ताई, मंदिर पेटवायचं? पण हे जोखमीचं काम आहे. काम होईल पण डबल पैसे लागतील. मिळतील. पण ऍडव्हान्स मिळाला तर बरं होईल. ए, आधी काम मग दाम. हे बघा, तुमच्यावर विश्वास आहे म्हणून हे इतकं मोठं काम देते मी तुम्हाला, कळलं? पण हे काम करताना जरा जरी चूक झाली ना किंवा काही घोटाळा झाला ना तर तुम्ही त्या आगीत जळून खाक व्हाल, कळलं? कळलं. जा, लागा कामाला. बाबा, बाबा, आपलं काम नक्की पूर्ण होणार आहे आता. आधी संपूर्ण विश्वास बसायचा. जेव्हा तू ए असं काही बोलायची, नाही बोलली तरी विश्वास बसायचा. पण हल्ली असं होत नाही. तुम्ही ऐकताय का मी काय म्हणतेय? दिग्रसकरांचा हा संपूर्ण वाडा, त्यांची जमीन ही आपल्या ताब्यात राहणार आहे, कळतंय का? आधी त्यांचे पेपर तर जळू दे. कसं आहे ना बेटा, हल्ली तू खूप काही ठरवते पण होत मात्र काहीच नाही. तुम्ही मला अंडर एस्टिमेट करू नका ना. मी रियालिटी सांगतोय. आता हे सत्य तुला कटू वाटत असेल तर आमचा नाईलाज आहे. तुम्ही ना तर या वेळेला कोण आलाय कडमडायला? बोलणं बाकी आपलं. तू काय करतेस इथे? तुला घरातून बाहेर काढायला तर नक्की नाही आले बघ. ए बी सी डी सगळं येतं अगं मला. शिक्षिका आहे मी, घसा फाडून सांगायची गरज नाही. असो, तू आणि पोपटराव आम्हाला मंदिरातून बाहेर काढायला आला होतात ना. ते मंदिर आमच्या जमिनीवर उभं आहे, कळलं? सब भूमी गोपाल की. आम्हा दिग्रसकरांना वाटतं ते मंदिर विठुरायाच्या जागी उभं आहे. ए, फालतूगिरी करू नको हा. तुला वाटतं ना की ते मंदिर तुझं आहे? हो, आहेच. तुला वाटतं म्हणून आमंत्रण द्यायला आली मी. कसलं आमंत्रण? आज मंदिरात कीर्तन सेवा आहे. अख्खं गाव येणार आहे. तू आणि पोपटराव यावं अशी इच्छा आहे माझी. खड्ड्यात गेली तुझी इच्छा. नि खड्ड्यात गेलीस तो. पोपटराव लांडगे पाटील आणि परिवार तुमच्या वाऱ्यालाही थांबणार नाही. लढ नाही येत जा. मी मान दिला, तुम्हाला पचलंच नाही. असो, तुमची मर्जी. ए, झालं ना तुझं आमंत्रण देऊन? झालं. याल तर बरं वाटत तुम्हाला. काय विठुरायाचं नाव कानी पडलं ना, समाधान वाटतं. तक तक जाते मागची. तू जास्त बोलू नकोस हा, नाही तर धक्के मारून हाकलून लावेन तुला. त्याची गरज नाही. मी आमंत्रण दिलंय, माझं काम झालं.
नक्की या. येऊ आम्ही. आता जास्त बडबड करत बसशील नाही इथे तर दात पाडी ना तुझे. जा चल. दात तर मी घशात घालणार आहे तुझे. श्रीकला लई झालं तुझं. आता माझी बारी. येते मी. राम कृष्ण हरी. श्रीकला, 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 कशाला स्वीकारलं ते आमंत्रण? कशाला हो म्हणाले त्या भिकारड्या कारडीला? दिग्रसकरांची सून असल्याचा कोणताही अधिकार मला सोडायचा नाहीये बाबा. आणि गावात ना दिग्रसकरांबद्दल आजही खूप आदर आहे. आठवतंय ना त्या दिवशी मंदिरात सगळे गावकरी आपल्या विरोधात कसे उभे राहिले होते ते? विसरू नका. नाही 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 नाही, ती खदखद अजूनही मनातून जात नाहीये. नाही, बरोबरच आहे. आपल्या मनात राहिली तर काही हरकत नाही, पण गावकऱ्यांच्या मनात आपल्याबद्दल खदखद राहायला नको. एका वेळी एका शत्रूशीच डील करू शकतो आपण. अख्ख्या गावाला शत्रू बनवला ना तर आपल्याच लढाईत आपण हरून जाऊ. म्हणून का त्या कीर्तनाला जाऊन बसायचं? जावं तर लागणार आहे बाबा. कारण आपण जर कीर्तनाला गेलो नाही ना तर त्या मंदिराला आग लागण्यात आपलाच हात आहे असा गावकऱ्यांना संशय येईल ना. हात तर आहेच, आणि नुसतं हात नाही तर अख्ख्याच्या अख्खे हे पोपटराव लांडगे पाटील आणि त्यांची पोरगी येत्यात. नाही, असण्यात काहीच प्रॉब्लेम नाहीये बाबा. प्रॉब्लेम सापडण्यात आहे. जर गावकऱ्यांना आपल्यावर संशय आला ना तर गोत्यात येऊ शकतो आपण. त्यामुळे थोडा वेळ का होईना आपण जाऊन बसू ना त्या कीर्तनाला. आधी त्यांचं कीर्तन आणि मग बूम, आपला धमाका. अहो, आनंदाचीच गोष्ट आहे बाळंबठी. आणि अहो भाग्य आपलं, आज इतक्या दिवसानंतर इंद्रायणीचं कीर्तन आपल्याला ऐकायला मिळलं. हो ना. अहो बाळंबट, जेव्हा जेव्हा यंकू महाराज आणि इंदूची कीर्तन सेवा असते तेव्हा आपल्या गावासाठी दिवाळी दसराच असतो. अगदी मनातलं बोललात बघा कानोबा तुम्ही. अहो, अमृतवाणी म्हणजे काय हे दोघांच्या कीर्तनात ना आपल्याला कळतं. खरंय मास्तर. चला पटकन कीर्तन सुरू व्हायचं. चला चला चला. इंदू, आज काहीतरी विशेष वाटतंय. हा, याआधी अशी कीर्तन सेवा कधीच बघितली नाही. हे पहिल्यांदाच दिसतो इंदू बर का. गोडकर, आजचं कीर्तन लय खास असणार आहे बर का. बसून घ्या. या दत्ता भाऊ, या ना. एक काम करा, तिकडून फ्रेम लावा म्हणजे सगळं छान कव्हर होईल. होय, इकडूनच लाव की म्हणजे चांगली दिसत. आणि मध्ये मध्ये मी पण आली पाहिजे बर का. हा, तू बस इथं इथं बस. मी सांगेन ते बोलायचं बरं का.
अय श्रीकला, इथं कुठं पुरुषांमध्ये बसते? इथं ये, बस इथं. अगं ये. रामकृष्ण हरी माऊली. आज विठुरायाची मूर्ती आपल्या मंदिरात नाहीये. इतक्या दिवस ज्या रूपाची, ज्या सगुण साकार रूपाची आपण पूजा करत होतो, ते रूपच आज इथे उपस्थित नाहीये. पण तरी सुद्धा आज आपण कीर्तन करतोय का? अहो माऊली, आपल्या परंपरेचीच शिकवण आहे की देव फक्त मूर्तीत नसतो. सगुण निर्गुण गुणाचे अगुण, हरी विणे मन व्यर्थ जाय. हरिपाठ आपण लहानपणापासून करतोय. चला तर मग आज आपण विठुरायाचा गजर करूयात आणि त्याला परत बोलवूयात. आणि तो येणार बर का, कारण आज एकादशी आहे, स्वतःला विठुरायाशी जोडण्याचा दिवस. माऊली, आज इथं कीर्तन तर होणारच आहे, पण तुम्हाला प्रश्न पडला असेल ना की हा पांढरा पडदा मी तर काय लावला या प्रोजेक्टर वरती, मी तुम्हाला काय दाखवणार आहे? पडलाय ना प्रश्न? मिळणार, त्याचं उत्तर तुम्हाला मिळणार आणि इथंच मिळणार. याची देही याची दोही. माऊली, तुम्हाला रामायणातली कथा माहित असेल ना, मारीच राक्षसाची कथा. मारीच नावाचा एक राक्षस होता. सोन्याच्या एकदम सुंदर रेखीव हरणाच्या रूपामध्ये तो आला बघा. सीतामाईने त्याला बघितलं आणि ते बघतच राहिलं की हो. वनवासात गेलेल्या साक्षात सीतामाईला सुद्धा त्या सुवर्ण मृगानं भुरळ घातली होती. त्यांनी लगेचच प्रभू श्री रामांना त्या हरणामागे धाडलं. आणि माऊली, प्रभू श्री राम सुद्धा त्या हरणामागे गेले. मायेचा भास कसा असतोय बघा माऊली. साक्षात प्रभू श्री रामांना सुद्धा त्या हरणानं भुरळ पाडली, तर आपण कोण आहेत? खोट कायम सौंदर्याची, चांगुलपणाची झूल पांघरून येत असतं माऊली. गोड गोड बोलत, चांगुलपणाचं आव्हानत, प्रेमाचं नाटक करत आणि आपला डाव साधून जात. अहो माऊली, म्हणून संतांनी सांगितलंय की कानी जे पेरले डोळा ते उगवले. कोणत्याही गोष्टी बाबतीत आपण जे काही चांगलं वाईट ऐकतो, त्याच नजरेनं आपण सगळं जग बघतो. बघा माऊली, विषाला जर साखरेत मिसळलं तर ते ओळखता येत नाही. अहो तसंच असतंय मायेचं आणि खोटेपणाचं विष, ओळखताच येत नाही. पण ते सत्याला नष्ट करू शकतं का माऊली? तर नाही, ते फक्त झाकू शकतं. पण तरी सुद्धा आपण फसतो, कारण आपण दिसण्याला भुलतो माऊली. हे मी तुम्हाला का सांगते, कारण आपल्याला दिसतच नाही माऊली की आपल्या आजूबाजूला असे हजार मारीच राक्षस पसरलेले असतात. पण तरी आपण त्यांना बघू शकत नाही. पण आज माऊली, आपण त्या राक्षसाचं रूप बघणार. सत्य किती काळ लपून राहणार आहे मला सांगा. ते कधी ना कधी बाहेर येतं आणि आज ते बाहेर येणार. माऊली, या अभंगात संत एकनाथ महाराज आपल्याला काय सांगतायत? केले कर्म झाले त्याची भोग आले, उपजले मेले ऐसे किती.
आपण जे कर्म करतो त्याच्यापासून पळता येत नाही माऊली. त्याचं फळ आपल्याला भोगावंच लागतं. माऊली ही शिशुपालाचे आता 100 अपराध झाले. आपल्यातला मारीच राक्षस कोण आहे, तो कसा दिसतो ते आपण या पांढऱ्या पडद्यावर बघणार आहोत. कारण झालेल्या गुन्ह्याची शिक्षा गुन्हेगारालाही मिळालीच पाहिजे. सत्य सगळ्यांसमोर आलंच पाहिजे आणि आज ते येणारच. बोला